मित्रांनो, NCERTच्या 8वीच्या पुस्तकातील मराठी सत्याचा मॅप जो हटवला गेला होता त्याबद्दल मी वारंवार सप्टेंबर 2025 पासून व्हिडिओ बनवतो आहे आणि भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये जे मराठा राजपुता बांधव आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करून दाखवतात की राजपुतान किती श्रेष्ठ आहे. पण आपल्याला विचार हा करायचा, आपण 18व्या शतकातील उल्लेख आपण करतोय आणि 18व्या शतकाबद्दल आपण बोलतोय. तर आपण जाणून घेतलं समजेल की राजा कोण आणि महाराजा कोण. इसवी सन पूर्वचा जर विचार केला असेल तर तेव्हापासून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या साम्राज्यकर्त्यांनी इसवी सन पूर्वनंतरसुद्धा शक असो, कुशाण असो, अफगाण असो किंवा मुघल असो, या राज्यांनी आक्रमण केल्यानंतर स्थानिक जे राजे होतात ज्यांना त्यांनी हरवलं त्यांनी त्यांचं मांडलिक झाले महाराजा आणि तेथील स्थानिक जे राजा असतील, समजा राजपुताना वगैरे झाले, हे तेथील राजा तसेच राहिले. यामध्ये वेगवेगळ्या संघर्षाचा म्हणजे एका सत्तेचा उदय तर एका सत्तेचा अस्त ह्या गोष्टी आपल्याला समजून. मांडलिकत्व राजा अकबरपासून स्वीकारलं गेलं होतं. यामध्ये तुम्हाला माहीत असेलच की मुघलांचा आणि राजपुतांचं वैवाहिक संबंध ह्या गोष्टी पण होत्या. पण ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायची. G.R. परिहार यांचं मारवाज अँड द मराठाज या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत. त्यांनी उल्लेख करताना सांगितलं आहे की मराठ्यांचा आणि राजपुतांचा पहिल्यांदा संघर्ष कसा आला. म्हणजे यामध्ये आपण समजून घेणार की या दोघांमध्ये राजा कोण आणि महाराजा कोण. राजा जयसिंग याचा उल्लेख केल्यानंतर मुघलांच्या सत्तेतील एक महान राजा होऊन गेल्याने म्हणून ज्यांनी मुघलांचं काम केलं ते होतं राजा जयसिंग यांनी पूर्ण आपलं आयुष्य पणाला लावून दक्षिणेकडील मोहिमा आखल्या. त्यासोबत इतिहासकार असेही म्हणतात की औरंगजेबचा सत्ता काबीज करण्यासाठी सुद्धा राजा जयसिंग कारणीभूत होतात. दक्षिणेकडे वेगवेगळ्या लढ्यांमध्ये मराठ्या सत्तेने त्यांना पाठ दाखवूनसुद्धा ज्यावेळी 1665मध्ये ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी 5000 मनसबदारी मागे छत्रपती शिवाजी महाराज यांना उभा करण्यात आलं होतं. ते मोठी अपमानास्पद गोष्ट होती आणि यावेळी डॉक्टर G.R. परिहार म्हणतात की ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना एवढी लागली की त्यांनी याचा बदला पुढे येणाऱ्या वर्षामध्ये घेतला. म्हणजे येणाऱ्या 50 वर्षानंतर आपल्याला समजेल की मराठा किती ताकदवर होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑगस्ट 1666मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मुघलांच्या सैनिकावर त्यांच्या सिक्युरिटीला तुरी देऊन तेथून सत्ता केली आणि त्यानंतर खाली दक्षिणेकडे त्यांची पुनर्स्थापना सत्ता स्थापन करण्यासाठी ओघ चालवला. यावेळी गोष्ट राजा जयसिंगला न पटणारी होती आणि त्यांच्या अपमानास्पद होती, कारण की राजा जयसिंगने मराठ्यांना कधीही राजे समजले नव्हते. त्यांनी फक्त जमीनदारी लुटारू अशा गोष्टी मांडल्या होत्या. यामध्ये तुम्ही विचार करू शकता की एका सत्तेचा आता अंत होणार आहे. मराठा सत्ता एक उभरती कला होत आहे आणि यामध्ये मराठ्यांनी आपल्या ज्या कमी आहेत त्या सर्व गोष्टी ओळखून त्यामध्ये मात करून आता एक पॉवरफुल सत्ता होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. यामध्ये आपण जर विचार केला की राजा जयसिंग नंतर त्यांचा मृत्यू होतो 1678मध्ये. ज्या सेनानीने एकनिष्ठता दाखवली त्यांचाच मुलगाला औरंगजेब कैद करतो. म्हणजे राजा अजित सिंगला आता कैद केली आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी आता राजपुतानामध्ये संघर्ष चालू आहे. म्हणजे राजा अजित सिंगला सोडवण्यासाठी दुर्गाचाच राठोड हे औरंगजेबच्या सैन्याशी करतात युद्ध आणि अजित सिंगला सोडवण्यात येतं. आता औरंगजेबचं लक्ष जातं दक्षिण